माऊली रामकृष्ण हरी. सध्या लोकांना जगण्यासाठी एका गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे पैशाची. माणूस फक्त पैशाच्या पाठीमागे एवढा धावतोय की त्याला अनेक गोष्टीसाठी वेळच नाही आहे. प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच आहे की जगात फक्त पैसा कमवायचा आहे. तुम्ही सहज कुणाला तरी विचारा एवढी धावपळ का करतोय, तर तो सहज सांगेल की मला हायफाय जगायचं आहे. फक्त माणसाला हायपाय जगण्यासाठी एवढी उठाठेव करावी लागते. आणि हायपाय जगणं म्हणजे नेमकं काय हो? 4 कारखान्याचा चेअरमन आहे, शुगर फॅक्टरीचा, आणि साखर खायची नाही त्याला म्हणायचं हायपाय. 50 लाखाची फॉर्च्युनर फिरायला आहे पण मणक्यात गॅप आहे त्याला म्हणायचं हायपाय. 2 कोटीचा बंगला आहे पण हाताला धरून त्याला बंगल्यात न्यावं लागतं त्याला म्हणायचं जगणं हायपाय. डनलपची गादी आहे, फार मोठा बेड आहे पण झोप नाही त्याला म्हणायचं हायपाय. माणसं कशाला हायफाय म्हणतात आणि महत्त्व कशाला देतात याचा थांगपत्ता माणसाला लागायला तयार नाही आहे. मीराबाई राजकन्या होती. राजाची राजकन्या असताना सुद्धा तिचं असणारं तिला जे धन प्राप्त झालं ते धन काय होतं आणि आम्ही कुठल्या धनाच्या पाठीमागं लागतो आहे याचा विचार आम्ही करायलाच तयार नाही आहे. मीराबाई म्हणते, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलक दी मेरे सतगुरु, कर कृपा पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. या जगात सर्वश्रेष्ठ जर धन कुठलं असेल तर ते फक्त प्रभू रामचंद्राचं नाव, देवाचं नाव, विठ्ठलाचं नाव. आणि माणसं मेल्यावरती ज्यावेळेला ते ऐकत नाहीत त्यावेळेला सांगतात राम नाम सत्य आहे. अरे जो जिवंत आहे त्याला सांगा राम नाम सत्य आहे. माणसं 4 खांद्यावरती घेऊन जाताना लोक सांगतात राम नाम सत्य आहे. काय या जगात सगळं उलटच चाललं आहे. सगळ्यात साधू संतांनी राम नाम सत्य हे सांगितलं. सगळ्यात साधू संतांनी या जगात शेवटी राम नाम हेच सत्य आहे. आणि माणसं मेल्यावरती सांगतायत की राम नाम सत्य आहे. तुम्ही एखाद्याच्या मोठ्या पुढाऱ्याच्या वाढदिवसाला जाऊन सांगा बरं राम नाम सत्य आहे, काय अवस्था होईल. तिथं माणसं ऐकणार नाहीत राम नाम सत्य आहे, पण मेल्यावरती निश्चित सांगतील राम नाम सत्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की जी बहिरे आहेत त्यांना सांगावं लागतं राम नाम सत्य आहे. अरे ते मेलेल्या माणसाला कुठं ऐकू येतं का? त्यावेळेला सांगतात की या जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर प्रभू रामचंद्राचं नाव आहे, राम नाम सत्य आहे. एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवस असावा आणि तिथं कुणीतरी जाऊन ओरडावं राम नाम सत्य आहे, काय होईल? लोकांना खरं नको आहे हो. जग हे खोट्याच्या पाठीमागं धावतंय. नुसतं काही भुलवा ज्याला म्हणतो ना आपण तशा प्रकारे जगाची अवस्था आहे. सत्याच्या पाठीमागं कोणीच यायला तयार नाही. असत्याच्या पाठीमागं जग दुनिया धावते आहे.